नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कूळ आणि मूळ या 32 भागांच्या मालिकेतील आजचा आपला चौथा भाग आहे. आपल्याला सर्वांनाच आपलं कूळ काय आहे आणि आपण मूळचे कुठून आलोत, आपलं मूळ कुठे आहे हे समजून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. ही एक मानवी जिज्ञासा आहे, त्याच्यामध्ये विशेष असं काही नाही. परंतु ते शोधायचं कसं, ते शोधण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये वंश, गोत्र, देवक, कुलदेवता, अजूनही भरपूर प्रकार येतात, प्रवर वगैरे, त्यांची आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात, एकमेकांपासून निर्माण झालेल्या असतात. त्याच्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता होते. त्याच्यामध्ये पण वंश म्हणजे काय आणि वंश म्हणजे काय नाही, गोत्र म्हणजे काय आणि गोत्र आणि कुळ याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, आणि आडनावं नेमकी कशापासून निर्माण झाली आहेत, गोत्रांपासून निर्माण झाली आहेत का कुळांपासून निर्माण झाली आहेत, आणि त्याचा वंशाशी काय संबंध आहे. तर हे सगळे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला संगतवार समजून घेणं गरजेचं आहे, एका क्रमाने समजून घेणं गरजेचं आहे. तर या विषयाचं आकलन आपल्याला होतं. तर हे संगतवार कळावं म्हणून आपण ही 32 भागांची मालिका बनवलेली आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपण या मालिकेतला हा भाग प्रथमच पाहत असाल तर कृपया मागचे पण भाग पाहावेत आणि पुढील येणारे पण भाग पाहावेत, कारण या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. चला तर मग आपण आजच्या भागाला सुरुवात करूयात. आजच्या आपल्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत वंश आणि संस्कृती यातला फरक. कारण आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. मागच्या भागामध्ये पण आपण पाहिलं की वंश म्हणजे काय नाही. त्याच्या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की वंश आणि वंशवाद याच्यामध्ये काय फरक होता, आणि सगळ्यात पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की वंश म्हणजे काय. आता वंश म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर वंश म्हणजे काय नाही हे समजून घेतलं पाहिजे. मागील भागामध्ये आपण समजून घेतलं की वंश म्हणजे भाषा नाही, भाषिक गट आणि वांशिक गट हे दोन वेगळे वेगळे आहेत. आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की वांशिक गट आणि सांस्कृतिक गट वेगळे वेगळे आहेत. संस्कृती आणि वंश हे जरी एकमेकांमध्ये बेलामूल मिसळून गेलेले आपल्याला दिसले तरी त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहेत. तर ते काय फरक आहेत ते जाणून घेऊयात आजच्या भागात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सगळ्यात पहिली गोष्ट, संस्कृती म्हणजे वंश नाही. काय कारण आहेत त्याच्यामागे, ती कारणं आपण थोडक्यात समजून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे माणसाला संस्कृतीला जन्म देणारा प्राणी म्हणतात. कारण माणूस संस्कृती निर्माण करतो. काळ, वेळ, परिस्थितीनुसार माणसाने वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतींना जन्म दिलेला आपल्याला माहिती आहे. तर माणूस संस्कृती निर्माण करत असेल तर संस्कृती माणसाला कसं निर्माण करेल. संस्कृती माणसाची शारीरिक रचना ठरवत नाही, संस्कृती माणसाचा वंश ठरवत नाही, माणूस संस्कृती ठरवतो की कोणत्या प्रकारची संस्कृती तो निर्माण करणार आहे ते. दुसरा मुद्दा की संस्कृती माणसाला घडवते पण निर्माण करत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या संस्कृतीमध्ये राहत असाल तर त्या संस्कृतीनुसार तुम्ही बोलायला लागतं. म्हणजे आज मी महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर मी महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये घडतो. मराठी भाषा, मराठी सण समारंभ, त्या मराठी कपडे, वस्त्र, पेहराव, मराठी बोलण्याची ढब, हे सगळं माझ्यामध्ये उतरतं. म्हणजे संस्कृती मला घडवते, पण याचा अर्थ संस्कृती मला निर्माण करते का नाही. एखादा माणूस उत्तर प्रदेशमधून किंवा बिहारमधून महाराष्ट्रामध्ये राहायला आला, अस्खलित मराठी बोलायला लागला, मराठी सण समारंभ साजरे करायला लागला, तरी तो वंशाने उत्तर प्रदेशचा किंवा बिहारचाच असणार. तो मराठी किंवा महाराष्ट्रीयन कधीही वंशाने होणार नाही. तर संस्कृती माणसाला घडवते, ती त्याला निर्माण नाही करत, त्याचा वंश नाही बनवत. संस्कृती जी असते ती संस्कृती नव्या पिढीला आधीच्या पिढीकडून शिकावी लागते. ती अनुवंशिक माणसामध्ये कधी येत नाही. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो तर मला महाराष्ट्राची संस्कृती लगेच समजली, सण समारंभ समजले, मला कपडे कुठले घालायचे कळाले, बोलायचं कसं कळालं, मला मराठी भाषा जन्मजात यायला लागले, असं कधी होत नाही. ही संस्कृती मला जन्माला आल्यावर शिकावी लागते. पण अनुवंशिक गोष्टी ज्या असतात, मी मराठी आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो तर सर्वसाधारणपणे माझी शरीरकाठी किंवा अंगयष्टी जी असते ती मराठी रूपरेषेची एक जे आपण म्हणतो की ढोबळ मानाने संरचना असते त्याच्याशी मिळती जुळती असते. मराठी माणूस ओळखू येतो, त्याने भले पगडी घातली काय केलं तरी पण मराठी माणूस आणि राजस्थानी माणूस, मराठी सैनिक आणि गुजराती सैनिक याच्यामधला फरक स्पष्ट होतो. कारण ती नैसर्गिक संरचना मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेली ती अनुवंशिक आहे. वंश माझा अनुवंशिक आहे.
पण माझी संस्कृती अनुवंशिक नाही आहे, ती मला जिथे मी जन्माला येईल तिथे शिकावी लागते. त्यामुळे माणूस जो असतो तो माणूस कुठल्याही वंशाचा असो, तो ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाच्या संस्कृतीचे त्याच्यावर संस्कार होतात. म्हणजे मराठी माणूस अरबस्थानमध्ये गेला तर त्याच्यावर अरबी संस्कार होतील, अरबी माणूस असेल तो चायनामध्ये गेला त्याच्यावर चायनीज संस्कार होतील काही दिवसांनी. त्याची वंशाने काही फरक नाही पडत आहे त्याचा कुठं आहे तो जिथे कुठे जातो तिथले संस्कार त्याच्यावर होतात, ती संस्कृतीचा तो अंगीकार करतो. अरबी माणूस चायनामध्ये गेल्यावर पूर्णपणे चायनीज बोलायला लागला, सण समारंभ साजरे केल्याने तो चायनीज होत नाही, त्याने ती संस्कृती अंगीकारल्याने त्याचा वंश बदलत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की माणूस ज्या संस्कृतीत जन्मतो म्हणजे जन्म घेतो ती संस्कृती त्याच्या आतमध्ये झिरपत नाही, की त्या संस्कृतीने माणसाच्या जनुकामध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजे एखादा रशियन माणूस महाराष्ट्रामध्ये आला, एका रशियन जोडपं महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्यांच्या मुलाने महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि महाराष्ट्रामध्ये लहानाचा मोठा झाला तो, तर महाराष्ट्रात जन्म घेतला म्हणून कुठलं त्याच्यामध्ये महाराष्ट्रीय चेंज होत नाही त्याच्या जनुकामध्ये, किंवा कुठलं एक महाराष्ट्रीय बदल त्याच्या जनुकामध्ये ॲड नाही होत महाराष्ट्रात जन्म घेतला म्हणून. तुम्ही कुठे जन्म घेतला याच्यावरून तुम्ही तिथली संस्कृती शिकाल, पण त्याने तुमच्या शारीरिक संरचनेमध्ये काही बदल नाही होणार. ती संस्कृती तुमच्या वांशिक बदल तुमच्यामध्ये घडवून नाही आणू शकत जोपर्यंत तुम्ही त्या संस्कृतीतल्या कोणाशी लग्न नाही करत. म्हणजे रशियन एखाद्या व्यक्तीने स्त्री पुरुषाने महाराष्ट्रीयन स्त्री पुरुषाशी लग्न केलं तर मग काही त्याच्यामध्ये वांशिक बदल घडून येतील. पण रशियन एखादं जोडपं महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलं ते महाराष्ट्रीयन संस्कृती त्यांनी किती पण अंगीकारली, धर्म बदलला, काही केलं तरी पण ते रशियनच राहणार आहेत वंशाने, जोपर्यंत वर्णसंकर घडत नाही तोपर्यंत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्कृती जी असते ती संस्कृती दर 100 किलोमीटरला बदलते. दर 100 किलोमीटरला पाण्याची चव बदलते, बोलण्याचा लहेजा बदलतो, खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. संस्कृती दर 100 किलोमीटरला बदलते, पण वांशिकता बदलत नाही. म्हणजे आपण मराठी वंशाचे लोक आहोत, सर्व महाराष्ट्रात राहणारे सगळेजण मराठी वंशाचे लोक आहोत. भले ते 18 पगड वंश असू पण आपण मराठी वंशाचे लोक आहोत. पण आपल्या 18 पगड लोकांची संस्कृती दर 100 किलोमीटरला महाराष्ट्रामध्ये आपल्याला बदललेली दिसते. त्याच्यामुळे समान संस्कृतीचे लोक हे समान वंशाचे असतीलच असं नाही. त्याची संस्कृती समान आहे म्हणून ते समान वंशाचे असतीलच असं नाही, वंश समान आहे म्हणून ते समान संस्कृतीचे असतील असंही नाही. आता हे असं का होतं? त्याचं कारण हे आहे की जे वांशिक बदल माणसामध्ये होतात ते वांशिक बदल असतात ते जैविक किंवा शारीरिक असतात, आणि जे सांस्कृतिक बदल असतात ते सांस्कृतिक बदल हे सामाजिक असतात. मग आता हे कसं समजून घ्यावं? उदाहरणार्थ एखाद्या आपण म्हणतो की जैविक उत्क्रांती झाली, डार्विनने त्याचे काही नियम सांगितले उत्क्रांतीचे. त्याच्यानुसार आपण असं म्हणलं की उत्क्रांतीमध्ये एखाद्या भला मोठा डायनोसॉर हजारो अरबो वर्षानंतर पक्षी होऊ शकतो छोटासा. उत्क्रांतीमध्ये भौगोलिक परिस्थितीमध्ये त्याचा आकारमान छोटा होता होता तो डायनोसॉर पक्षी झाला. किंवा एखादा माकड आहे किंवा वानर आहे आपण म्हणतो, उत्क्रांतीमध्ये बदल होता होता त्याचा मनुष्य होऊ शकतो. पण हे जे बदल प्राण्यामध्ये होत आहेत हे बदल काय आहेत? जैविक आणि शारीरिक बदल आहेत. याच्या उलट सांस्कृतिक बदल जे असतात ते सांस्कृतिक बदल सामाजिक असतात. सामाजिक असतात म्हणजे कसं की कधी काळी प्रचंड आक्रमक असणारा समाज शेकडो वर्षानंतर शांततावादी किंवा अनाक्रमवादी होऊ शकतो. कशामुळे? मंगोल समाजाचं उदाहरण आपल्यासमोर आहे की मंगोलियन लोकांनी चेंगीज खानच्या काळामध्ये पोलंडपासून ते जपानपर्यंतचा सर्व मुलूक जिंकलं. म्हणजे एक प्रकारे बाल्टिक समुद्रापासून ते पॅसिफिक समुद्रापर्यंत मोठ्या खंडावर मंगोलियन लोकांनी राज्य केलं. ते राज्य मिळवण्यासाठी लढाया, खून, रक्तपात, क्रूरता या सगळ्या गोष्टी हजारो वर्ष चालत राहिल्या. पण त्याच्यानंतरचा एक काळ असा आला की पुढची शेकडो वर्ष मंगोल लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्मीय होऊन गेले. आणि बौद्ध धर्म एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी स्वीकारला की आक्रमण करणं तर दूरच झालं, हिंसा सोडून दिली, की एवढ्या मोठ्या प्रमाणे बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी की ज्या वेळेला चायनाने त्यांच्यावर आक्रमण केलं त्यावेळेला जवळजवळ एकाच युद्धामध्ये 80% मंगोल जनता नष्ट झाली, कारण त्या मंगोल जनतेने लढायचं नाकारलं, त्यांनी शांततेचा धर्म स्वीकारला होता. ही तीच मंगोल जनता होती ज्यांनी जगामध्ये उत्पात माजवला होता काही काळामध्ये. हा समाज एका वेळे आक्रमणवादी समाज होता, हिंसक समाज होता, क्रूरतेने भरलेला समाज होता. तो अचानकच काय झाला? शांततावादी झाला. तेच आपण म्हणू शकतो की एखादा शांततावादी समाज असतो तो पण कालपर्यंत शांततावादी असतो, कुणावर आक्रमण करत नाही. अचानक तो पण समाज आक्रमणकारी होऊ लागतो, हिंसक होऊ लागतो. आपण बघितलेलं आहे प्रचंड प्रमाणामध्ये हिंसा होते. म्हणजे जर्मनी राष्ट्राने युरोपच्या बाहेर कधी लढाई केल्या नव्हत्या किंवा जर्मनीमध्ये पण त्यांच्या लढाई चालायच्या, फ्रान्स शेजारी देशांशी चालायच्या.
पण अचानकच दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन समाज आपल्याला प्रचंड हिंसक झालेला दिसून येतो. ज्यूंच्या विरोधात त्यांनी शिरकाण केलेलं असेल असा समाज पण आपल्याला दिसून येतो. हे जे बदल समाजामध्ये होतात, सांस्कृतिक बदल, हे सामाजिक असतात. त्याचा वंशाशी काही संबंध नसतो. म्हणजे कुठला एक ठराविक वंशाचा समाज आहे, तो शांततावादी आहे, तो हजारो वर्ष शांततावादी राहील, जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत तो समाज शांततावादी राहील असं कोणी सांगू शकत नाही. एखादा समाज आक्रमणकारी समाज आहे, क्रूर समाज आहे, तो आक्रमणकारीच राहणार असं कोणी म्हणू शकत नाही. शेकडो वर्षानंतर कदाचित तो मंगोल समाजासारखा शांततावादी पण होऊ शकेल. तर वांशिक बदल आणि सामाजिक बदल यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. वांशिक बदल जे असतात ते जैविक शारीरिक असतात, सांस्कृतिक बदल जे असतात ते सामाजिक असतात. त्याच्यामुळे संस्कृती ही वंश होऊ शकत नाही. दुसरा एक मुद्दा असा आहे की आपल्याला असं सांगितलं जातं की ज्या लोकांनी महान संस्कृती निर्माण केल्या त्या एकाच वंशाचे लोक होते. उदाहरणार्थ हडप्पा मोहनजोदडोसारखी शहरं बनवली, त्यानंतर रोमन साम्राज्य अस्तित्वात आलं, रोम मोठं शहर झालं. तर रोम शहर बनवण्यामध्ये काही फक्त रोमन लोकांचा वाटा होता का? नव्हता. अनेक व्यापारी, रोमन लोकांनी जिंकलेले भूप्रदेश, तिथले लोक, वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले गुलाम, त्यांचं कौशल्य, मजुरीचं, या सगळ्यांनी मिळून एक रोमन संस्कृती निर्माण केलेली होती. त्यामुळे कुठल्या तरी एकाच वंशाचा माणूस मिळून एकच संस्कृती निर्माण नाही करू शकत. एकच वंश कधी मोठी संस्कृती निर्माण नाही करू शकत. मोठं शहर, मोठे आपण म्हणतो की युगानुयुग किंवा वर्षानुवर्ष मानवजातीवर प्रभाव पाडेल असं एखादं मोठं राज्य कुठलाही एक वंश निर्माण नाही करू शकत. अनेक वंशांचा त्याला हातभार लागलेला असतो. कारण संस्कृती असते, ही संस्कृती ही वंश निर्मित नसते आणि वंश जो असतो तो वंश पण संस्कृती निर्मित नसतो. एका वंशाच्या मागे अनेक संस्कृती आणि एका संस्कृतीच्या मागे अनेक वंश असतात त्या जडणघडणीमध्ये. आता बऱ्याचदा असं होतं की एखादा वंश नाहीसा होतो तरी पण ती संस्कृती टिकून राहते. उदाहरणार्थ रोमन साम्राज्य नाहीसं झालेलं आहे. परत रोमन साम्राज्याचं उदाहरण घेऊ आपण. पण रोमन साम्राज्याचे संस्कृतीचे अवशेष आपल्याला युरोप खंडामध्ये सगळीकडे पसरलेले दिसतात. ते साम्राज्य तर नाहीसं झालं, ते राहिलेलं नाही, पण कुठे नाही कुठेतरी आपल्याला त्याचे अवशेष दिसतात. म्हणजे युद्धामध्ये एखादा वंश जरी नष्ट झाला पूर्णपणे तरी ते वंश जिंकणारे जे लोक असतात त्या वंशाला, ते आक्रमक लोक पुष्कळ वेळेला जे पराजित झालेले त्या पराजितांची संस्कृती अंगीकारतात. त्याच्यामुळे एक वंश जाऊन दुसरा वंश जरी आला तरी संस्कृतीचं अस्तित्व आणि सातत्य टिकून राहतं. आपण भारतामध्ये पण पाहतो, भारतावर हजारो आक्रमणं झाली आर्यांच्या काळापासून. आर्य आले, मुस्लिम आले, शक आले, कुशाण आले, हूण आले, आर्य बाहेरूनच आले, ती गोष्ट सिद्ध आहे. त्यामुळे कोणी कृपया खाली प्रतिक्रियेमध्ये त्याच्यावर वाद घालू नका. आपल्याला ज्ञान वाढवायची गरज आहे आपली स्वतःची, आणि आपण डोळे मिटले म्हणून काही सत्य नाकारता येत नाही. आर्य भारतात पण बाहेरूनच आले, त्याचे पुरावे आहेत. कारण ते जगभरामध्ये अनेक ठिकाणी गेले, ते फक्त भारतातच आले नाही. तर त्यामुळं ही गोष्ट तर उघड आहे, ऐतिहासिक सत्य आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आर्य इथलेच होते. तर आर्यांच्या काळापासून जी आक्रमणं झाली भारतावर, ते बाहेरचे लोक भारतामध्ये आले, त्यांनी भारत देश जिंकला, इथल्या लोकांना जिंकलं आणि नंतर ते इथल्याच संस्कृतीमध्ये मिसळून गेले. त्यांनी इथलीच संस्कृती अंगीकारली. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की वंश जरी नाहीसा झाला तरी संस्कृती टिकून राहते. उदाहरणार्थ भारतामध्ये अनेक वंशाची राज्य आली, मौर्य, चालुक्य, गुप्त, त्यानंतर आपण म्हणू शकतो की खाली पण पल्लव, चालुक्य, बदामीचे चालुक्य म्हणतो आपण, होयसाळ असतील, चोळ साम्राज्य असेल, महाराष्ट्रामध्ये अनेक बहमनी साम्राज्य येऊन गेली. तर अशी अनेक साम्राज्य अनेक काळामध्ये झाली. वाकटक साम्राज्य होतं मधल्या काळामध्ये, बरीच नावं घ्यायची राहून जात असेल, आपण त्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. पण अनेक वंशांनी भारतावर राज्य केलं. तर ह्या वंश आले आणि गेले, पण भारताची संस्कृती काही चायनीज नाही झाली कधी, किंवा भारताची संस्कृती काही अफगाणिस्तानी संस्कृती नाही झाली, का तुर्कमेनिस्तानी संस्कृती नाही झाली कधी, कोणी तिकडून आक्रमण केलं तर अझरबैजानवरून. तर विषय हा आहे की अनेक वंश येतात आणि नाहीसे होतात, पण संस्कृती असते, ती संस्कृती टिकून राहते, ते वंश त्या संस्कृतीमध्ये मिसळून जातात. त्याच्यामुळे वंश जे असतात ते वेगळे आहेत, संस्कृती वेगळी आहे. संस्कृती कुठल्याही वंशावर अवलंबून नसते. संस्कृती त्या भूभागाची परिस्थितीशी निगडीत असते. कुठला वंश येतो, राज्य करतो, कुठला वंश जातो, त्याच्याशी संस्कृती कधी निगडीत नसते. त्याचं कारण असं आहे की संस्कृती जी असते ती कधी एका वंशाने घडत नाही. असं म्हणलं जातं की एका संस्कृतीच्या पायाचे दगड जे असतात ते दुसऱ्या संस्कृतीपासून घेतलेले असतात. म्हणजे एक संस्कृती निर्माण होते, ती नष्ट होते, ती नष्ट झाल्यानंतर त्या संस्कृतीमधून शिकून काहीतरी पुढची संस्कृती एक नवीन निर्माण होत असते. आणि हे असंच चालत राहतं जगभरामध्ये, आपल्याला हे असंच दिसून येतं.
आणि बऱ्याचदा काय होतं की एक संस्कृती निर्माण होण्यासाठी तिला दुसऱ्या संस्कृतीतून काही गोष्टी घ्याव्या लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हटलं जातं की पोलादाचा जो शोध आहे तो पोलादाचा शोध भारत किंवा तुर्कस्तानमध्ये लागला. जर एखाद्या संस्कृतीला पोलादाची गरज आहे तर तिला ते भारत आणि तुर्कस्तानमधूनच घ्यावं लागेल. आता आपण आज छपाईसाठी कागद वापरतो किंवा आपण कागदावर लिहितो किंवा आपण छापील पुस्तकं वाचतो. तर छापखान्याचा शोध होता तो युरोपमध्ये लागला आणि कागदाचा शोध होता तो चीनमध्ये लागला. आणि आज आपण छापखाने पण वापरतो आणि कागद पण वापरतो भारतामध्ये. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये छापखाना आणि कागद कुठून आलेत? छापखाना युरोपमधून आले आणि कागद चायनामधून आलेत. तसंच शेतीचा आणि पशुपालनाचा जो शोध होता तो आशियात लागला आणि नंतर तो युरोप आणि बाकीच्या देशांमध्ये पसरला. मका आणि तंबाखू होता. यात मका आणि तंबाखूचा वापर अमेरिकन इंडियन लोक पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर करत होते. त्याच्यानंतर या गोष्टी अस्तित्वात आल्या. अंकमापन पद्धती जी होती जी सुरुवातीच्या काळापर्यंत रोमन काळापर्यंत अरबी मानली जात होती, परंतु तिचा शोध आशियामध्ये लागला होता. मूर लोकांमुळे ही पद्धती भारतीय लोकांना कळली आणि इतर लोकांना पण कळली. बीजगणिताची ही जी मापन पद्धती होती, बीजगणिताची मापन पद्धती आशियामधून युरोपला उधार मिळाली. शून्याचा शोध भारतामध्ये लागला ही गोष्ट खरी आहे, परंतु अंकमापन पद्धती होती ती आशियामध्ये निर्माण झाली होती, ती भारतामध्ये निर्माण झाली होती. आपण समजून घेतलं पाहिजे. कुठलीही एक संस्कृती बीजगणित निर्माण करू शकत नाही पूर्णच्या पूर्ण. अनेक संस्कृतींचा तिच्यामध्ये हातभार लागलेला असतो. आपण शून्याचा शोध लावून आपला भारतीय हातभार त्याच्यामध्ये लावलेला आहे. खरं तर मोठा हातभार लावला आहे आपण, परंतु बीजगणिताची प्रगती जी आहे ती बाकीच्या देशामध्ये पण बाकीच्या संस्कृतीमध्ये पण झालेली आहे. सारांशाचा अर्थ काय आहे की आज आपण ज्याला आपली संस्कृती म्हणतो ती कधी फक्त आणि फक्त एका वंशाची निर्मिती असू शकत नाही. एकच संस्कृतीच्या वाढीसाठी नेहमी अनेक वंशांचे हात लागलेले असतात. आपला भारत देश पण अनेक वंशांनी हात लावून आपली आजची भारतीय संस्कृती बनलेली आहे. कुठल्याही एका वंश तिच्यावर दावा नाही सांगू शकत की ही आमची संस्कृती आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे की वंश कधी संस्कृत आणि असंस्कृत असा भेद निर्माण करत नाही. म्हणजे अमुक एक समाज आहे तो संस्कृत आहे कारण तो अमुक एक वंशाचा आहे, आणि अमुक एक समाज आहे तो रानटी आहे कारण तो रानटी वंशाचा आहे, असं होऊ शकत नाही. तसं असतं तर ज्यांना आज आपण राक्षस म्हणतो तो राक्षस असलेला रावण पण वेदविद्या प्रवीण कधी नसतं. अनेक राक्षसांनी आपण बघितलेलं आहे की ज्यांना रानटी समजलं जातं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वेदाभ्यास करून किंवा शास्त्र अभ्यास करून ज्ञानपदाला लोक पोचलेले आहेत आणि कित्येक देव जे आहेत ते रानटीपणा करून राक्षसपदाला पोचलेले आहेत. तर ही जी ह्या गोष्टी आपल्याला पुराणामध्ये आढळून येतात. मी माझ्या मनाच्या सांगत नाहीत, कोणी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. ही पुराणं उपनिषदं सर्व या गोष्टींनी भरलेली आहेत वेगवेगळ्या कथा कादंबऱ्यांनी की कसं कोणाचं अधपतन झालं, की देवराज इंद्र होता त्याचा अधपतन होऊन तो मुंगी कसा झाला आणि सर्वसामान्य माणूस चढता चढता देवत्वाला कसा पोचला, या गोष्टी पुराणामध्ये आहेत. त्याच्यामुळे कुठलाही एक समाज हा असंस्कृत आहे आणि हा समाज संस्कृत आहे, आणि असंस्कृत समाजापासून संस्कृत समाज ओळखण्यासाठी वंश हा निकष लावता येत नाही की अमुक एकाचा वंशातला माणूस असेल तर तो सुसंस्कृतच असणार आणि अमुक एकातला वंशातला माणूस असेल तर तो असंस्कृतच असणार, असं होत नाही. त्याचं कारण असं आहे, आपण इतिहासामध्ये मागे पण पाहिलेलं आहे की ज्यांचे पूर्वज रानटी होते, अगदी अनगढ लोक होते, त्यांनी पण अत्यंत प्रगत संस्कृती आपल्याला निर्माण केलेल्या दिसतात. की आज ज्यांना आपण आदिवासी म्हणून हिणवतो ते आपल्या भारतामधल्या पण आदिवासी लोकांना सूर्यताऱ्यांचं ज्ञान होतं, खगोलशास्त्राचं सखोल ज्ञान होतं आपल्याला दिसून येतं. त्यांनी पण प्रगत संस्कृती निर्माण केलेली आहे. हडप्पा मोहनजोदडोसारखी शहरं आपण जी म्हणतो ती काही कुठल्या बाहेरून आलेल्या प्रगत लोकांनी निर्माण नाही केलेली, इथल्याच लोकांनी निर्माण केलेली. अगदी सिद्धीसारख्या आपण ज्यांना म्हणतो, जंजिऱ्याचे सिद्धी होते ज्यांना आपण रानटी आणि क्रूर म्हणतो की ज्यांना गंध पण नाही कुठल्या गोष्टीचा, हे रानटी क्रूर लोक आहेत, हिंसक आहेत. त्या लोकांनी पण जंजिऱ्याचं संस्थान निर्माण केलं आणि ते टिकवलं इंग्रज भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत. आणि इंग्रजांनी त्यांना कोल्हापूरच्या गादीपेक्षा जास्त तोफांची सलामी दिली होती, मान दिला होता जंजिऱ्याच्या संस्थानाला. ही पण वस्तुस्थिती. ज्यांना रानटी समजतो आपण त्यांनी जास्त मान मिळवला ब्रिटिशांकडून. तर एखादा माणूस आता तो सिद्धी आहे, तो हाप्सेसियन आहे, तो काळा आहे म्हणून तो राज्य निर्माण करू शकत नाही, राजा होऊ शकत नाही असं नाही. या आपल्या आपण पसरवलेल्या काय आहेत गोष्टी आहेत. याच्या उलट पण आपल्याला दिसतं की ज्या वंशांनी मोठमोठी वैभवशाली साम्राज्य निर्माण केली, जिथं कला आणि विज्ञानाची भरभराट झाली, तो जे वंश जे होते ते सुधारणेच्या काळामध्ये किंवा संस्कृतीमध्ये आघाडीवर होते. त्या वंशातले सगळेच लोक सुसंस्कृत होते काय? म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर अरबस्थानामध्ये आपण बघितलं की अरबी लोकांनी मोठं साम्राज्य निर्माण केलं. अरबी लोकांनी आशिया आणि आफ्रिकेमधला भरपूर प्रदेश जिंकला. खलिफाचं राज्य आलं मोठ्या काळामध्ये, जिथे बगदादसारखी शहरं किंवा दुसरी शहरं जी होती
ती प्रगतीची केंद्र झाली, वैज्ञानिक प्रगतीची, मोठ्या मोठ्या लायब्ररीज निर्माण झाल्या. पण एकीकडे जेव्हा हे निर्माण होतं वैभवशाली शहर, तेव्हा कित्येक अरबी लोक होते, ते वेगवेगळ्या टोळ्या घेऊन अरबस्थानामध्ये फिरतच होते, ते आदिवासी बनून, किंवा पशुपालन त्यांचं चालूच होतं, त्यांना शिक्षणाचा गंध पण नव्हता. त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की एखादा माणूस खूप त्याने मोठी संस्कृती निर्माण केली, शहर निर्माण केले, ते सगळे सुसंस्कृत झाले. त्यांच्याच वंशातले काही लोक आपल्याला असंस्कृत दिसून येतात. अजून दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मलेशियाच्या द्वीपाच्या मध्यभागी, तुम्ही जर कधी मलेशियामध्ये गेलात तर मलेशिया द्वीपाच्या मध्यभागी आपल्याला उच्च संस्कृतीची केंद्र दिसून येतं इतिहासामध्ये, की मोठी सांस्कृतिक भरभराट झाली. पण त्याच मलेशियाच्या किनाऱ्यावर त्याच वेळेला मलई वंशाच्या अर्धवट रानटी जमाती आढळून येतात. जर तुम्ही इतिहासामध्ये मागं वळून बघितलं तर तेच मलई लोक आहेत, वंश एकच आहे, पण बेटामध्ये राहतात, मध्यभागी राहतात ते सुसंस्कृत आहेत, आणि किनाऱ्यावर राहतात ते रानटी आहेत. अजून उदाहरण द्यायचं म्हटलं तर चायनीज लोकांचं उदाहरण दिलं जातं, की आपण चायना हा मोठा प्रगतिशील देश मानतो, की ज्याला मोठी हिस्ट्री आहे, मोठा इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे, मोठमोठे शोध लागले, ज्ञानी लोक होते, त्यांनी मोठी संस्कृती निर्माण केली. पण हे चायनीज लोक मूळचे कुठले होते? सायबेरियातील अमूर नदीच्या काठावर आदिम जमाती किंवा सायबेरियन टुंड्रा प्रदेशामध्ये जे युकागिर लोक राहत होते, ते युकागिर लोक हजारो वर्षापूर्वी चायनामध्ये आले आणि स्थिरावले. त्यांनी चायनामध्ये, चीनमध्ये सुसंस्कृत प्रगत अशी एक संस्कृती निर्माण केली. पण ज्या वेळेला हे लोक चीनमध्ये सुसंस्कृत प्रगती निर्माण करत होते, त्याच वेळेला त्यांच्या वंशाचे भाऊबंद असणारे सायबेरियातले लोक तिकडे रानटी जीवनच जगत होते. त्यामुळे एखादा वंशाने प्रगती केली तर तो सुसंस्कृत झाला असं नाही. सगळेजण कधी सुसंस्कृत होत नाहीत. त्यांचे काही भाऊबंद असतात, ते मागं राहतात, ते त्यांचं पशुपालन, बाकीचं जीवन जे आपण ज्याला म्हणतो सर्वसामान्य जगत असतात, ते प्रगती करत नाहीत. त्यामुळे सारांश आपण असं म्हणू शकतो की एका ठराविक वंशाचे जे लोक असतात ते सर्व काळामध्ये सर्वत्र नेहमीच कला व विज्ञानामध्ये प्रगत किंवा अनेक शास्त्र आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत असतीलच असं नाही, किंवा सुसंस्कृत असतीलच असं नाही. काही लोक सुसंस्कृत असतील त्यावेळेला, काही लोक त्यावेळेला आपल्याला त्यांच्यामध्ये अडाणी, अज्ञानी, अजून रानटी जीवन जगताना पण दिसून येतील. किंवा आपण असं म्हणू शकतो की वंशावरून ठराविक एका जमातीला आपण असंस्कृत, रानटी ठरवू शकत नाही. संधी मिळताच ह्या ज्यांना असंस्कृत म्हणलं गेलेलं आहे, रानटी म्हणलं गेलेलं आहे, आदिवासी म्हणलं गेलेलं आहे, त्या लोकांनी भारतामध्ये पण मोठमोठी राज्य उभी करून चालवली आहेत. गोंडवन राज्य असेल आपण म्हणतो ते, त्यानंतर जव्हारचं राज्य असेल, कोळी लोकांचं असतं आपण म्हणतो ते, यांनी ती चालवलेली आहेत. सिद्दीनी जंजिऱ्याचं राज्य चालवले, मग अशी मी म्हणलो, अजून भारतामधली शेकडो उदाहरणं देता येतील. संधी मिळाली की या जमातींनी पण मोठमोठ्या संस्कृती उभ्या केलेल्या आहेत, राज्य उभी केलेली आहेत, साम्राज्य उभी केलेली आहेत. त्यामुळे मानवी प्रगती आपण ज्याला म्हणतो, ती मानवी प्रगती किंवा संस्कृती ही जी असते ती कधीही कोणत्या एका वंशाशी जोडलेली नसते. हा वंश असेल तरच मानवी प्रगती होईल, नाही माणूस सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत होईल असं म्हणणं वंशवाद आहे. आपण या मालिकेतल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल बोललेलो आहोत. कोणत्याही वंशाच्या जनुकामध्ये ही प्रगती जोडलेली नसते. या वंशाचा माणूस आहे तर ती प्रगती समाजाची होणार, ते त्याच्या DNA असं होत नाही. संधी मिळाली की वेगवेगळ्या वंशाचे लोक वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवतात, संधी नाही मिळाली तर मागासलेले राहतात. एवढा साधा सोपा विषय आहे. त्याच्यामुळे आपण असं समजलं पाहिजे, काही गोष्टी आहेत त्या काही गोष्टी आपण मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे की या गोष्टी अशा आहेत, अशा नाही आहेत. त्यातली एक गोष्ट काय आहे, इतिहास म्हणजे कोणा एका मानव वंशाची मालमत्ता आहे असे समजून कधी लिहिता येत नाही. आपल्याला असं सांगितलं जातं की अमुक एका देशाचा इतिहास जो आहे तो अमुक एका वंशाचा इतिहास आहे, त्यांनीच लिहिला आहे, त्यांनीच घडवला आहे, त्यांनीच बनवला आहे, बाकीचे फक्त चणे-फुटाणे खात होते, असं होत नाही. कारण संस्कृतीची उभारणी असते, ती संस्कृतीची उभारणी हळूहळू होत असते. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे मानववंश असतात, ते संस्कृतीच्या उभारणीमध्ये हातभार लावत असतात. भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती पण अशीच अनेक वंशाच्या वेळोवेळी त्यांनी दिलेल्या योगदानातून बनलेली आहे. कोणी एक वंश महाराष्ट्रावर किंवा मराठी भाषेवर दावा सांगू शकत नाही, भारतावर पण दावा सांगू शकत नाही. दुसऱ्या कुठल्या देशामध्ये तुम्ही जगात कुठेही गेलात, प्रदेशात गेलात, दावा सांगू शकत नाही. तरी पण काही जे आपले इतिहासकार असतात, काही वंशवादी आपले मित्र असतात. वंशवाद म्हणजे काय नाही, वंशवादी म्हणजे कोणते आपण दुसऱ्या भागात बघितलेलं आहे. तर वंशवादी इतिहासकार आणि वंशवादी लोक जे असतात ते प्रादेशिकतेच्या आहारी जाऊन इतिहासाचं पुनर्लेखन करायचा प्रयत्न करतात, कारण त्या प्रदेशामध्ये त्यांची चलती असते. त्यामुळं हे लोक
असतात ते जे असा इतिहास लिहितात त्यांना आपल्याच वंशाच्या लोकांचा डांगोरा पिटायचा असतो म्हणून ते प्रदेशाचं उदो करत असतात ते. पण जे काही त्यांनी लिहिलेलं असतं तो काही केलं तरी प्रांतवादच असतो, इतिहास नसतो. प्रांतवादाच्या नावाखाली हे वंशवादी इतिहासकार कुठल्या तरी एखाद्या वंशाला श्रेष्ठ आणि दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या वंशाला कनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. तर प्रांतवाद म्हणजे इतिहास नाही. संस्कृतीची प्रगती कुठल्याही एका वंशाशी संबंधित नाही. इतिहास कोणा एका मानववंशाची मालमत्ता नाही. हे सगळं आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. इतिहासाचं तात्पर्य आपण समजून घेतलं पाहिजे की एकाच प्रांतातली संस्कृती संवर्धनाचं प्रावीण्य हे एका वंशाकडून दुसऱ्या वंशाकडे जात असतं. पिढ्यानुपिढ्या एका खंडातून दुसऱ्या खंडाकडे जात असतं. एक वंश कधीच संस्कृती निर्मितीमध्ये प्रवीण नसतो की एक वंश आहे तोच जगामध्ये सगळीकडे संस्कृती निर्माण करेल, असं कधीच होत नसतं. अनेक वंशांनी मिळूनच संस्कृती निर्माण होते. कुठलाही एक वंश त्या संस्कृतीचं श्रेय घेऊ शकत नाही. आता तरी पण आपण असं म्हणू शकतो की मग काही ठिकाणी मोठमोठ्या संस्कृती कशा निर्माण झाल्या. उदाहरणार्थ आहे की बॅबिलॉनमध्ये संस्कृती निर्माण झाली, इजिप्तमध्ये संस्कृती निर्माण झाली, ग्रीसमध्ये झाली, रोममध्ये झाली, इंग्लंडमध्ये झाली, चीनमध्ये झाली. भारतामध्ये पण आपल्याला संस्कृती निर्माण झालेली दिसते हडप्पा मोहेंजोदडोपासून. मग जगात कुठेच संस्कृती निर्माण झाल्या नाहीत. पण या ठराविक ठिकाणी ठराविक काळात संस्कृती कशा निर्माण केल्या, याच लोकांनी का निर्माण केल्या, बाकीच्या लोकांनी का निर्माण केल्या नाहीत. आफ्रिकेमध्ये का नाही संस्कृती निर्माण झाल्या, ऑस्ट्रेलियामध्ये का नाही निर्माण झाल्या, सायबेरियामध्ये का नाही निर्माण झाल्या, अमेरिकेमध्ये का नाही निर्माण झाल्या, याच ठिकाणी का संस्कृती निर्माण झाल्या. मग हे लोक काहीतरी ग्रेट असले पाहिजेत. तर त्याचं उत्तर असं आहे की एखाद्या कालखंडामध्ये एखाद्या प्रादेशिक वंशाला भौगोलिक व ऐतिहासिक अनुकूलता लाभते. म्हणजे एखाद्या ठिकाणी त्यांना भरपूर अन्नधान्य मिळतं, भरपूर पाणी उपलब्ध होतं, शेतीची जमीन उपलब्ध होते, पशुपालन उपलब्ध होतं, पूर येत नाहीत, आसमानी सुलतानी संकट येत नाही, त्यांना वेळ मिळतो संस्कृती घडवायला, व्यवस्था बसवायला. ती अनुकूलता निर्माण होते. ती अनुकूलता निर्माण झाल्यानंतर हे वंश जे असतात हे संस्कृती निर्मितीमध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवताना दिसतात. काही काळापुरती जरी युद्ध झाली नाहीत, कुठलं संकट आलं नाही, शांतता लाभली तर प्रगती होते. आजही आपण बघतो की एखाद्या देशामध्ये युद्ध झाली नाहीत, मारामाऱ्या झाल्या नाहीत, आतंकवादी हल्ले झाले नाहीत, त्यानंतर आपण म्हणतो की गृहयुद्ध चालू झालं नाही एखाद्या देशामध्ये, तर तो देश प्रगती करतो. त्याच्यामुळे शोषणाचं प्रमाण कमी होतं आपोआप. जे कोणी मानववंश त्या काळामध्ये या गोष्टींचा फायदा घेण्याच्या परिस्थितीमध्ये होते त्यांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला. त्यांनी त्यांच्या जीवनोपयोगी आपण म्हणतो त्या कलाकौशल्याची भरभराट केली. त्याच्यामुळं त्यांना या मोठ्या संस्कृती ज्यांना आपण म्हणतो बॅबिलॉन संस्कृती, इजिप्त संस्कृती, ग्रीक, रोम, मोहेंजोदडो हडप्पा संस्कृती, चायनीज संस्कृती त्यांना एक घडवता आल्या. कारण त्यांनी अनुकूल परिस्थितीचा फायदा उचलला. जगामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला हेच घडून आलेलं दिसून येतं. सारांश या सगळ्या व्हिडिओचा थोडक्यामध्ये काय आहे तर संस्कृती ही कोणत्याही एका वंशाची मक्तेदारी नाही किंवा एखाद्या वंशाने एखादी संस्कृती सांगितलेली असेल किंवा तिच्यावर पगडा असेल किंवा काही कारणाने पकड असेल तर त्याचा अर्थ तो वंश सर्वश्रेष्ठ होतो असं नाही. त्याचं कारण वंश म्हणजे संस्कृती नाही आणि संस्कृती म्हणजे वंश नाही. संस्कृती अनेक वंशातल्या लोकांना घडवते पण निर्माण करत नाही. आणि वंश जे असतात ते वंश एकच वंश कुठला मिळून मोठी संस्कृती घडवू शकत नाही. अनेक वंशांना मिळून ती घडवावी लागते. संस्कृती कुठल्याही एका वंशाची मक्तेदारी नसते. त्याच्यामुळे वंश आणि संस्कृती हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत. आज आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य प्रतिक्रियेमध्ये कळवा. कारण आपण ज्या प्रतिक्रिया लिहितात त्याच हे व्हिडिओ बनवण्यामागे प्रेरणा असतात. त्यानंतर हा विषय खरोखर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन करा, ज्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओंचे अपडेट मिळत राहतील. हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते. कारण आपलं चॅनेल जे आहे ते माहितीपूर्ण चॅनेल आहे, मनोरंजनाचं चॅनेल नाही आहे. त्यामुळे संशोधन करण्यासाठी नेहमीच आपल्याला काही ना काही प्रायोजकत्वाची गरज लागते. नेहमीच टंचाई जाणवते, संशोधन करायला तेवढं कमी असतं. जर आपल्याला या चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी चॅनेलची मेंबरशिप घेता आली तर अवश्य घ्यावी ही आपल्या सर्वांना विनंती. हे अशा प्रकारचे इतिहासाचं, समाजशास्त्राचं, वंशांचं तर्कशुद्ध विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह.
उद्या आपण भेटूयात एका नवीन विषयाशी. त्या विषयाचं नाव आहे कुळगोत्र म्हणजे काय. म्हणजे मी माझ्या कुळाचं गोत्र शोधत असतो. ते गोत्र नेमकं आहे काय आणि शोधायचं कुठे, निर्माण कसं झालं आणि गोत्रामधून कुळ निर्माण झालं का कुळामधून गोत्र निर्माण झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.